पत्नीला आता निवद दाखवला घरात. खोरं खुरपं टिकाव वायदाने हे शेतीचे अवजारे पुजलेत आज दसऱ्यानिमित्त. दसरा आला की दसऱ्यात माती आणायची, माती धान्य मिक्स करायचं आणि त्यात एक लोटकं ठेवायचं. लोटक्यावरती पानं भोवत्यानं लावायचे, नारळ लावायचा आणि धान्य असं पहिलीची जुनीची लोक काय करायचे, धान्य मिक्स करायचे. आपल्या घरातलं प्रत्येक नमुन्याचं धान्य घ्यायचं आणि हे वर्षानुवर्षे उगून येतंय काय, पुढल्या वर्षी आपल्याला वापरात येतंय काय हे बघायसाठी हे धान्य मिक्स करून 9 दिवस त्याला पाणी घालायचं. दसरा 9 दिवस 10 दिवस काय असेल ते घालायचं पाणी आणि उगवून आल्यानंतर हे आपला उगवून घ्यायचं, कोंब घ्यायचं आणि डोसक्याच्या टोपीला घालून छान शिलिंगणाला लोटायला जायचं. हे आमच्या घरचं धान्य असं उगवून आलेलं आहे, असं प्रत्येकाला दिसण्यासाठी असं करावं आणि असं हे पिकलेलं असं उगवून आलेलं धान्य हे पुढल्या वर्षी वापरात यावं म्हणून छान ठेवायची पहिलीची लोकं. तसंच परंपरा चालत आलेलं आहे आता.